हे स्वतःलाच सांगायचं, कारण हे सांगायला तुम्हाला दुसरं कोणी येणार नाही आणि दुसऱ्यांची अपेक्षा करायची नाही. तर मग मी कधी कधी ना असंच करते, जेव्हा जास्त कंटाळा येतो ना, जास्त कोणी सकाळपासून आपल्याला त्रास दिला असेल तर ती गोष्ट आपल्या डोक्यामध्ये असते, नाही तर मग चिडचिडपणा वाढलेला असतो, तर तो कमी होतो. घरामध्ये हे ते छोटी मोठी कामं करत असतो, पण आपलं काम दिसून येत नाही. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर सकाळची वेळ आहे, नाश्ता बनवायचा होता, तर विचार केला की काय बनवू. तर मग म्हटलं चला आज मॅगीच बनवूया, कारण मग पोहे उपमा वगैरे ना तो आपण असं नेहमी बनवतोच. पण आता नेहमी म्हणण्यापेक्षा काय होतं, आम्ही सकाळचा नाश्ता बनवतच नाही, कारण सकाळी मुलं शाळेत जातात, त्यांच्यासाठी भाजी चपाती वगैरे बनवायला लागते, ते पण कामाला जातात. तर मग सगळ्यांसाठीच मी भाजी चपाती बनवते आणि तीच भाजी चपाती दुपारी हे आम्ही जेवणामध्ये खात असतो. आणि मग काय एखाद्या वेळेस भात वगैरे बनवला तर तो असतो. तर मी जास्त करून सकाळच्या वेळेस भात बनवत नाही, कारण आमच्याकडे भात खायला जास्त नाही आवडत, त्याच्यामुळे. तर म्हटलं की आज सुट्टी आहे, तर आज आपण मॅगी बनवूया, पोहे वगैरे बनवायला नकोत. तर केव्हा तरी असं वेगळं काहीतरी बनवलं तर मग बरं वाटतं. आता पोहे खायचं म्हटलं तर आम्ही कधी पोहे खातो असं जास्त भूक नसेल आणि सकाळी जर हेवी जेवण केलं असेल जास्तीचं आणि संध्याकाळी एकदम हलकं फुलकं खायचं असेल ना, तर आम्ही संध्याकाळच्या जेवणासाठी पोहे बनवतो, असं असतं. आणि मोस्टली करून आम्ही नाश्त्याला वगैरे आमच्याकडे जास्त पोहे, शिरा आणि उपीट वगैरे बनत नाही. शिरा तर अजिबात बनत नाही, क्वचित कधीतरी बनतो, कारण शिरा कोणाला जास्त आवडत नाही खायला. तर आता तुमच्याशी बोलता इकडे मॅगी पण माझी बनवून झाली आहे, एकदम तयार झाली. आता मी ही सगळ्यांनाच प्लेटमध्ये काढून घेते आणि सगळ्यांना नाश्ता देते. तर चहा पण तयार आहे, मॅगी पण तयार आहे, तर सगळ्यांना देते आणि आम्ही नाश्ता वगैरे करतो आणि नंतर मग मी तुमच्याशी बोलते. तर तुम्ही पण या मॅगी खायला. मॅगी कशी दिसते सांगा. तर चला मग आता मॅगी, चहा वगैरे सगळा नाश्ता एन्जॉय करतो आणि नंतर मग मी तुमच्याशी गप्पा मारते थोड्याशा आणि मग एक मस्त रेसिपी. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. पुन्हा एकदा तुमचं स्वागत केलं आहे. आणि आत्ता माझी कामं झालेली आहेत. तुम्ही बघितलं थोडंसं, मी आज मॅगी वगैरे बनवलेली, खूप दिवसांनी बनवलेली, आणि तर मॅगीच खाल्ली, चहा वगैरे पिली आणि तिथून सगळी कामं माझी झालेली आहेत. कपडे वगैरे धुवून झाले आहे, सगळं घरातलं काम झालं. आता फक्त स्वयंपाकाचं काम राहिलं आहे. आणि तर कपडे वगैरे सुकायला घातली आणि आता म्हटलं स्वयंपाक करायचा आहे. पण आपला अवतार सकाळपासून काय मी अजिबात काही केलेलं नव्हतं, तयारी वगैरे काहीसुद्धा केली नव्हती. आपलं सकाळी उठलं, आंघोळ वगैरे केली की मग सुरुवातच होते बाकीच्या सगळ्या कामांना. सगळी कामं वगैरे करून घेतली. नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर सगळं घरातलं आवरलं आणि सगळं व्यवस्थित सगळं ठेवून घेतलं, झाड लोट सगळ्या गोष्टी झाल्या, देवाची पूजा पण झाली. आणि मग नंतर मी कपडे धुतले, कपडे आता सुकायला लावले. आता स्वयंपाक करायचा आहे, तर स्वयंपाकामध्ये काय करायचं तो विचार मी करत होते. पण एवढंच असं असतं बायकांचं की एक झालं की घरामधली किती कामं असतात, पण आपण एवढी घरामध्ये कामं करतो ना, पण ती कामं दिसत नाहीत. कारण आपण म्हणतो ना की घरात जे बसून कामं करताय ना, ते घरातली कामं दिसत नाहीत. तसंच असतं, आपण घरामध्ये हे ते छोटी मोठी कामं करत असतो, पण आपलं काम दिसून येत नाही. अशी बरीच कामं असतात, छोटी मोठी कामं असतात, पण ती दिसून येत नाहीत. पण ह्याच छोट्या मोठ्या कामांना आपल्याला खूप दमायला होतं. त्यापासून आवरता एकामागे एक सगळं आवरता मला पण खूप कंटाळा आलेला. कपडे वगैरे धुवून सगळे सुकायला वगैरे लावले, सगळं झालं. आता म्हटलं स्वयंपाक करायचा आहे मला पण खूप कंटाळा आलेला. मग काय करायचं माहिती आहे का, मी ना एक फंडा आजमावते. मी काय करते माहिती का, मला अतिशय कंटाळा आला असला आणि स्वयंपाकाचा जर मला कंटाळा आलेला असला ना, तर मग मी एक गोष्ट करते, काय माहिती आहे, मस्त छान तयार व्हायचं आणि एकदम असं कुठेतरी आपण बाहेर चाललो आहे असं तयार व्हायचं. मग थोडासा कंटाळा येतो की काय म्हणजे तयार व्हायला सुद्धा कंटाळा येतो, पण तरीसुद्धा उठायचं, मस्त हात पाय तोंड धुवायचं आहे. बघा माझे कपडे ओलेच आहेत, तोंड धुताना सगळं पाणी ड्रेसवरती पडलं. तर मस्त छान तोंड वगैरे धुवून घ्यायचं, हात पाय स्वच्छ करायचे, पुन्हा एकदा एकदम छान फ्रेश व्हायचं, फेस वॉश करायचा आणि केस बीस सगळे सावरायचे आणि मस्त छान असं तयार व्हायचं सुंदर. आणि नंतर आपल्यामध्ये ना पुन्हा एक नवीन एनर्जी येते, नवीन जोश येतो आणि मग मग स्वयंपाक पण आपण चांगल्या माइंडने करू शकतो. जर कोणी सकाळपासून आपल्याला त्रास दिला असेल तर ती गोष्ट आपल्या डोक्यामध्ये असते, नाही तर मग चिडचिडपणा वाढलेला असतो, तर तो कमी होतो आणि आपल्या स्वतःला सुद्धा खूप प्रसन्न वाटतं,
छान वाटतं, असं छान फील होतं. आणि स्वतःला आपण आरशामध्ये एकदा बघायचं तयार झाल्याच्या नंतर आणि सांगायचं वा तू मस्त दिसते, एकदम छान दिसतेस आणि तूच हे करू शकतेस, बाकी कोण सुद्धा करू शकत नाही. हे स्वतःलाच सांगायचं, कारण हे सांगायला तुम्हाला दुसरं कोणी येणार नाही आणि दुसऱ्यांची अपेक्षा करायची नाही. दुसऱ्यांच्या नजरेमध्ये आपण कसे आहोत, कसे दिसतोय किंवा मग आपण काय आहोत हा जास्त विचार करायचा नाही. जे आहोत, जसे आहोत, जसे दिसतो आहोत आणि ते फक्त आपणच आहोत. आणि आपण स्वतःवरती प्रेम करायला शिकायचं आणि सांगायचं, एकदा आरशात बघायचं, मस्त वाव तू खूप सुंदर दिसतेस असं म्हणायचं, स्वतःला मोटिवेट करायचं आणि मग पुढच्या कामाला लागायचं. तर मग मी कधी ना असंच करते, जेव्हा जास्त कंटाळा येतो ना, जास्त एक्स्ट्रा, तर मग छान मस्त रेडी व्हायचं, एकदम मस्त जशी मी तुम्हाला आत्ता दिसते तसं. हा साधं सिंपलच आहे, जास्त काही ओर हे केलेलं नाही आहे. आणि मस्तच तयार व्हायचं. आता मी तयार व्हायचं आणि मग स्वयंपाकाला जायचं. तर ना भरपूर दिवस झालं मी कोबी आणला होता आणि कोबीचा तो गड्डा असतो ना, तर खूप मोठा कोबी होता. आणि कोबी आणलेला तर आता एक 5-6 दिवस तरी होऊन गेले, पण कोबी छान आहे, हिरवागार कोबी आहे. आणि तर कोबी आहे, तर पण कोबीची भाजी बनवली तर एवढी खाणार नाहीत. भाजी खायला मागत नाहीत मुलं, अजिबात खात नाहीत. आणि मग मी तरी किती खाणार आहे, हे पण जास्त खात नाहीत. मग मुलांना जर विचारलं ना तर कोबीचं काय बनवायचं, तर त्यांच्या एकच डोक्यात असते की मंचुरियन बनवायचे. पण मग मी जरा विचार केला, म्हटलं मंचुरियन आता जेवायला, तर मग माझ्या लक्षात आलं की आपण खूप दिवस झालं कोबीच्या वड्या नाहीत बनवलेल्या आणि त्या पण खाव्याशा वाटत होते. तर खूप दिवस झालं नाहीत बनवलेल्या, दिवस कसले महिने निघून गेले असतील, बनवल्याच नाही. तर मग आता मी काय करणार आहे, कोबी बाहेर काढून ठेवला आहे, छान असा एकदम बारीक कापून घेणार आहे. कोबीच्या मी ठरवलं आहे वड्या करायच्या, कोबीच्या वड्या. आणि मी अर्धा कोबी तसंच कट करून बारीक डब्यात भरून ठेवणार आणि मग त्याचे मंचुरियन करून आज किंवा मग उद्या परवा कोबी कटिंग करून छान एअरटाईट डब्यामध्ये ठेवला ना तर व्यवस्थित राहतो, काही त्याला होत नाही. तर मग मी आता असं करणार आहे. आणि चला मी माझ्या पद्धतीने मी कशा वड्या करते, कोबीच्या कशा वड्या करते, तर त्या पण मी तुमच्याबरोबर शेअर करते. कोबीच्या वड्या कशा मी बनवते, आता प्रत्येकजण बनवतच असेल, आपापली पद्धत असते. तर माझी पण तशीच एक पद्धत आहे, तर तीच मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि कशा होत आहेत बघूयात आणि तुम्हाला पण दाखवते. तर चला आता मी वड्या बनवून घेते, नंतर काय बनवते दुसरं काहीतरी. तर मग चला आपण स्टार्ट करूया वड्या बनवायला. कोबी वगैरे कट करून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते की कोबीच्या वड्या कशा बनवायच्या असतात ते. आळूच्या वडी मी चुकून बोलले, पण आळूच्या वड्यांची रेसिपी मी 2 वेळा शेअर केलेली आहे आणि अप्रतिम होतात. तर तुम्ही ना त्याची लिंक देईन तुम्हाला, मग ती लिंक आहे ना मी पिन करेन कमेंटमध्ये, तर तुम्ही तिकडे बघू शकता. तर चला आता पटकन उशीर होतोय, बनवून घेते पटकन वड्या कोबीच्या आणि तुम्हाला पण दाखवते. तर इकडे कोबीच्या वड्या बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मसाला बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या आणि आवडीनुसार मिरची घातली, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा घातलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये आता कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर तुम्ही कापून टाकली तरीसुद्धा चालेल. आता हे बारीक वाटून घ्यायचं. इकडे मी कोबी एकदम बारीक असा कापून घेतलेला आहे आणि धुवून पण घेतलेला आहे. आता याच्यात आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. तर माझ्याकडे इकडे असा भाजीचा चमचा आहे मोठा, तर मी हे 2 चमचे भरून पीठ घालणार आहे बेसनचं. आणि त्याचबरोबर त्याच चमच्याने मी अर्धा चमचा तांदूळाचं पीठ घालणार आहे. आता याच्यावरती आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे याच्यावर आणि लाल तिखट घालायचं आहे. तर ते थोडंसं स्किप झालं, एक अर्धा चमचा घाला आणि 2 चमचे तीळ घालायचे आहेत. आणि आता हे घातल्यानंतर आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबू एकदम ऑप्शनल आहे, पण नक्की लिंबू पिळा, त्याने वड्याला एक वेगळी चव येते आणि खूप छान लागतात. तर मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला वाटलेलं जे मसाला आहे तो घालायचा आहे. याच्यामध्ये जिरं, ओवा, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट आहे, ती सगळी आपल्याला घालून घ्यायची आणि अगोदर चमच्याने मिक्स करायचं, पण चमच्याने व्यवस्थित होत नाही. तर मग हाताने आपल्याला छान असं हे मळून घ्यायचं आहे वडीचं जे पीठ आहे ते, आणि सगळा मसाला सगळ्या कोबीला लागला गेला पाहिजे. तर आता मी स्टीमर पण गरम करायला ठेवला आहे आणि खालच्या भांड्यामध्ये पाणी आहे, वरच्या भांड्याला तेल लावून घेतलं. तर आता हे बॅटर मी थोडं सैलसर बनवलं आहे, ते तुम्हाला मी सांगते. तर आता मी हे बॅटर असंच स्टीमरमध्ये ओतून घेणार आहे आणि एकसारखं करून वाफवून घेणार आहे. तर तुम्ही जशा आपण आळूच्या वड्या करतो रोल करून, तर तसं तुम्ही कोबीच्यासुद्धा वड्या करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला हे जे बॅटर आहे ते थोडं घट्ट करावं लागेल, म्हणजे ते रोल तयार होतील. पण मी इकडे सैलसर करून या प्रकारे आता शिजवून घेणार, 30 मिनटं लागतात. आता हे छान थंड झालं त्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर आता चला मी आता याच्या वड्या पाडून घेते. आता वड्या पडताना
आपण आपल्या आवडीनुसार वड्या पाडायच्या आहेत. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार वड्या पाडून घ्या. आता जर वडीचं जे बॅटर आहे ते शिजल्याच्या नंतर फुगतं थोडंसं आणि मग वडी आपली जरा जाड बनते. पण जर तुम्हाला जास्त जाड नको असेल तर जसं आपण केकमधून कट करतो ना, तर तसं तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. आणि नको असेल तर असंच कट केलं तरी चालेल. तर मी चौकोनी आकाराच्या छान अशा वड्या कापून घेतल्या. आता तेल पण गरम करायला ठेवलेलं होतं. तर छान असं कडकडीत गरम झालं तर कडकडीत तेलामध्ये मी सगळ्या वड्या सोडून घेतल्या. सगळ्या म्हणजे अर्ध्या सोडून घेतलेल्या आहेत आणि फास्ट गॅसवरती ठेवल्या आहे. तर अगोदर फास्ट गॅसवरती आणि कडकडीत तेलावरती आपल्याला वड्या टाकून घ्यायच्या तेलात आणि नंतर मीडियम गॅस करून आपल्याला ह्या वड्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत. आता मीडियम गॅस का केला तर मीडियम गॅस केल्यानंतर आपल्याला वड्या ह्या ज्या आहेत त्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत, तळून घ्यायच्या आहेत. त्या मीडियम गॅस केल्यानंतर वड्या आतून छान फ्राय होतात, आतून पण चांगल्या शिजल्या जातात आणि बाहेरून पण छान अशा क्रिस्पी बनतात. तर एकदम फुल गॅसवरती आणि एकदम कडकडीत तेलावरती वड्या पूर्णपणे तळून घ्यायच्या नाही. तर पहिल्यांदा एकदम गरम तेलामध्ये टाकायच्या, कडकडीत तेलात टाकायच्या आणि नंतर गॅस मीडियम करून या वड्या आपल्याला छान अशा शेकवून घ्यायच्या आहेत, म्हणजे आतमधून छान अशा भाजल्या जातात. तर इकडे आपल्या वड्या सगळ्या तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता वडीचा लूक. आणि वडी एवढी टेस्टी बनलेली आहे आणि एवढी क्रिस्पी पण झाली आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की वड्या बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. तुम्ही कोथिंबीरीच्या आळूच्या वड्या भरपूर खाल्ल्या असतील पण आता आणि कोबीच्याही खाल्ल्या असतील, पण माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. बाहेरून एकदम कुरकुरीत आहे, आतून एकदम सॉफ्ट आहे, पण एकदम वडी भारी झाली आहे, कुरकुरीत झाली आहे आणि बिलकुल तेलकट नाही. तर चला अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि एक छानशी रेसिपी पण घेऊन भेटेन आणि व्लॉग पण. तर उद्या परत तुम्हाला मी भेटेन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.